आणि खर तर शिवमहापुराण हे अलौकिक अध्यात्म आहे. आणि आजकालच्या लोकांना अध्यात्म जरा पटत नाही, रुचत नाही आणि पचत सुद्धा नाहीये. पण लोकांचा जर विचार केला तर आमची इथे बसून सुद्धा अधोगती आहे. तुम्हाला काय आवडतं, काय ना आवडत याचा मी कदाही विचार करत नाही. देवाला काय आवडतं आणि आपल्याला भगवंतापर्यंत कोणतं चरित्रानं जाता येईल, काही सांगितल्यानं जाता येईल, त्याचा जास्त मी विचार करतो माई बाप. समाजाच्या आवडीचा निवडीचा मी विचार करणारा नाही, लक्षात ठेवा. तुम्ही फार मोठ्याने हसावं, खुद हसावं, मी कथा सांगावी, हा प्रकार कथेत नसणार. आणि हसण्याची खरं तर परमार्थ हा हसण्याचा नाहीच आहे. लोकांना खूप हसावं, विनोदाचा परमार्थ नाहीच आहे माय. परमार्थ हा भगवंताच्या आठवणीमध्ये रडण्याचा परमार्थ आहे. त्याची आठवण करण्यामध्ये जीवनातल्या कर्माचा पश्चाताप करण्याचा हा परमार्थ. कुठेतरी कथेमध्ये बसल्यानंतर तो परमात्मा दिसायला लागावं आणि त्याचं प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे ही कथा आहे, हे कीर्तन आहे, हे प्रवचन आहे, हे भजन आहे. आणि तिथे सुद्धा जर विनोदाची अपेक्षा आपण करत असेल तर फार मोठी अधोगती असं म्हणावं लागेल. माय बाप, कथा फार गोड आहे आणि ही कथा परमेश्वरापर्यंत, भोलेनाथापर्यंत, प्रभू रामचंद्रापर्यंत, गोपालकृष्णापर्यंत नेणारी ही कथा आहे. आणि हे उग बोलल्या जात नसतं की कथेनं परमात्म्याची प्राप्ती होते, भोलेनाथांची प्राप्ती होते, नुसतं शब्दामध्ये नाहीये. लिहिणारे अधिकारी व्यक्ती आहेत. हे लिखाण म्हणजे एखाद्या जंगलामध्ये लिहून भगवंताचं चरित्र लिखाण केलेलं नाहीये मायबाप. जशी श्रीमद भागवत कथा ही भगवंताची समाधी भाषा आहे मायबाप, समाधी भाषा आहे. की श्री व्यासजीनं समाधीमध्ये जसं भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र जसं दिसेल मायबाप, त्याप्रमाणे ही समाधी भाषा लिहिल्या गेली. फार दिव्य आहे, दिव्य कथा आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हे पुराण जे व्यासजीनं लिहिलेत नाही मायबाप, हे प्रत्यक्ष भगवंताविषयी अनुभव हे प्रगट केलेले आहेत. लोकांच्या करमणुकी करता हे लिहिलेलं नाहीये, लोकांच्या मनोरंजनाकरता लिहिलेलं नाहीये मायबाप. प्रत्यक्ष शब्दरूपी ग्रंथरूपी परमात्माच आपल्या समोर प्रत्यक्ष समोर उभा आहे. आणि या कलियुगामधलं हे अलौकिक प्रत्यक्ष दर्शन लक्षात ठेवा. हे व्यासांचे शब्द, मी अनेक प्रत्येक शब्दाला माझा पुरावा राहील, पुरावा राहील. एक श्लोकात्मक असणारी ही त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा आहे. निश्चित भगवान भोलेनाथांचं दर्शन आहे शिवमहापुराणामध्ये. प्रभू रामचंद्राची कथा जर श्रवण केली तर प्रभू रामचंद्राचं निश्चित दर्शन आहे मायबा. तुम्ही श्रीमद भागवत कथा जर श्रवण केली तर गोपाल कृष्णाचं द्वारकाधीशांचं हे प्रत्येक दर्शन आहे. हे ग्रंथ नाहीच, हे पुराण नाहीच आहे मायबा. हे प्रत्यक्ष भगवान भोलेनाथांचं हे शिवमहापुराण हे प्रत्यक्ष स्वरूप आहे. जसं श्रीमद भागवत कथा प्रत्यक्ष स्वरूप दर्शन म्हणजे गोपाल कृष्ण आहे. हे भगवंताचं दर्शन घडवून देणारे, मनाला शांती प्रदान करणारे, जीवनामध्ये जी भ्रम निर्माण झालाय तो भ्रम नष्ट करणारे हे कथा आहेत माईबाप. आज कोणताही जीवनातला एकही आत्मा जो जीव आहे माईबाप स्थिर नाहीये. कोण स्थिर आहे? एवढ्या कथा होतात, एवढे प्रवचन होतात, एवढे कीर्तन होतात, कथा होतात, विद्वान लोक इथे येतात, तुम्हाला सांगण्याचा तळमळीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतात, भाव ओतण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही कथा झाल्यानंतर कोणी असं म्हणत नाहीये की नाहीये महाराज की कथेनं फार समाधान प्राप्त झालंय, खूप आनंद प्राप्त झाला, जीवन जगण्याचा अर्थ आम्हाला या 7 दिवसामध्ये कळालाय. कसं जीवन जगावं, माणसाने माणसाचं कसं वागावं हे कळालं आम्हाला. प्रत्येक कथा, प्रत्येक चरित्र हे भगवंताचं दर्शन भगवंतापर्यंत नेणार आहे मायबाप. पण जोपर्यंत त्या कथेचा, त्या चरित्राचा आपण स्वीकार करणार नाहीये तोपर्यंत कथा कळणार नाही, लक्षात ठेवा. नाहीये
कोणतंही चरित्र असेल ते ईश्वरापर्यंतच नेणार आहे, पण जोपर्यंत कथेचा स्वीकार आपण करणार नाहीये तोपर्यंत कथा कळणार नाहीये माई. तुम्ही कीर्तन ऐकतात, गेली 16 वर्षापासून ही परंपरा आहे. तुम्हाला खरं परमार्थ कळाला असतं ना मायबाप, तर पहिल्या दिवशी सुद्धा इथे बसायला जागा उरली नसती. ज्याला खरा जीवनाचा अर्थ कळाला ना, ज्याला परमार्थ कळाला, तो सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची वाट पाहतोच नाहीये. अरे या वर्षी जर सप्ताह झाला, पुढच्या वर्षी कधी सप्ताह येईल, कधी कथा सुरू होईल, कधी कीर्तन सुरू होईल. एक वर्षभर तो तळमळ करतो माईबाप. ही तळमळता ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाहीये. कितीतरी असे लोक आहेत ना की निघाले कारण चला ना राव कथेला, कथा सुरू झाली नाही ना, आज पहिला दिवस येऊ द्या जाऊ. कितीतरी माणसं आहेत, म्हणजे त्यांचा स्वतःवर किती विश्वास म्हणा का उद्याची कथा मी ऐकणारच आहे, किती विश्वास म्हणा, उद्या मी जिवंत राहणारच आहे, उद्याची सकाळ मी पाहणारच आहे आणि उद्या मी कथेला जाणारच आहे. काय विश्वास म्हणावा, किती अज्ञान पण म्हणावं. आणि हे अज्ञान पण आतापर्यंत विद्वान लोक येऊन गेले मायबाप, पण माणसाच्या मनातलं अज्ञान पण खरं निघूनच गेलं नाही निघून गेलं. म्हणून आमच्या कीर्तनकारांना सुद्धा आता वेदांत अध्यात्म बाजूला ठेवलं आणि विनोदाचार्य ही सुपदवी धारण केली. त्यांना माहिती अध्यात्म लोकांना कळत नाही, लोक येत नाहीये. अध्यात्म सांगायला प्रयत्न करावा, वेद सांगायला प्रयत्न करावा, लोक म्हणतात कीर्तन फार बोर झालं, काही कळालं नाही. मी तर पूर्ण कीर्तनात झोपलेला होतो मायबाप. नाही अज्ञान पण गेलं मायबाप. आज जेवढे अधिकारी लोक येऊन गेले तरी माणसाच्या मनातलं अंतःकरणातलं ते अज्ञान पण नाही गेलं. कधी जाणार? किती वर्ष सप्ताह केल्यानंतर जाईल, किती वर्ष कथा केल्यानंतर जाईल, किती अधिकारी महात्मा आणल्यानंतर हे अज्ञान पण जाईल, किती अधिकारी महात्मा आणल्यानंतर हे अज्ञान पण जाईल. महाराज कधी जाईल हे अज्ञान? कोण येईल, कोण कथा करेल, कोणाला आणावं की जेणेकरून या 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 श्रोते मायबापांच्या मनातलं अज्ञान पण जाईल? कधी जाईल, कधी जाईल? मायबाप अज्ञानपण जाण्याकरता अधिकारी वक्ता असावंच असं नाहीये, लक्षात ठेवा. अज्ञानपण जाण्याकरता आपली तळमळता फार महत्वाची आहे. त्या दृष्टीने कथा श्रवण करणं हे फार महत्वाचं आहे. तो भाव, ती श्रद्धा, ती तळमळ, तो विश्वास, ते शुद्ध अंतःकरण, या भगवंताला हे फार महत्वाचं आहे. तोपर्यंत कथा नाही करणार, जीवनातलं अध्ययन पण नाही जाणार, नाही जीवनातल्या अडचणी नाही दूर होणार. आयुष्यभर प्रत्येकाच्या समोर प्रश्नचिन्हच आहे. चेहऱ्यावर बघावं तर नाराजीच आहे, कोणाचा असा प्रसन्न चेहरा नाही की बस आम्ही प्रसन्न आहोत, आम्ही समाधानी आहोत. समाधान सांगावं लागत नाहीये, समाधान चेहऱ्यावर कळतं. कोण किती आनंदात आहे, कोण किती समाधानी आहे. माणसं कितीही खोटं बोलले ना मायबाप, पण चेहरा मात्र खोटं बोलत नाही. या कथेच्या प्रवासामध्ये आम्ही काही व्यक्ती पाहतो, काही अधिकारी व्यक्ती पाहतो, काय चेहरा प्रसन्न असतात, काय समाधान आहे, सांगण्याची गरज नाही. त्यांनी सांगावं की महाराज नाही आम्ही खुश आहे, भगवंताने कृपा खूप केली आहे, खूप काही भगवंताने दिलंय आम्हाला, सांगण्याची गरज नाहीये. अरे चेहऱ्यावर सगळं दिसतं रे. जीवनामध्ये अपडेट फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. माणसाने अपडेट झालं पाहिजे. कुठपर्यंत दुःख, कुठपर्यंत हे अडी अडचणी, नाही रे बायबा. जीवन फार अलग आहे आणि जीवनाचा अर्थ आहे ना घरी नाही कळत, नाही कळत. माणसाने कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं वर्तन करावं, आचरण कशाला म्हणतात, हे घरी संसारात नाही रे कळत, नाही रे कळत. आपण आपल्या कर्माची आठवण घरी नाही होत रे. आपण किती पाप करतोय, किती वाईट कर्म करतोय.
हे संसार आठवून देतच नाही देत माई बाप. केलेल्या कर्म आठवून देणार आहे फक्त सत्संग आहे माय बाप. हरिकथेमध्ये कीर्तनामध्ये केलेली कर्म आठवत असतात. काय केलं आपण संसारामध्ये का आठवत नाही आणि हरिकथेमध्ये का केलेले कर्म आठवतात का? कारण केलेल्या कर्माचा हिशोब आपल्याकडे नाहीये, पण केलेल्या कर्माचा हिशोब माझ्या परमेश्वराकडे त्याच्याकडे. मग संसारात का आठवत नाही, इथे का आठवतात? कारण संतांनी अनेक वेळा प्रमाण दिले, जिथं कीर्तन आहे तिथे भगवान आहे, जिथे कथा आहे तिथं तो ईश्वर आहे. आणि आपल्या कर्माचा हिशोब त्याच्याकडे असल्या कारणाने आपण त्याच्या सानिध्यात आलो रे आलो की आपली केलेली कर्म तो आठवून देतो का? अरे आता तरी नको करू रे ते कर्म. आलास माझ्याजवळ सोडून दे, हे अज्ञान पण सोडून दे, अघोर कर्म सोडून दे आणि कुठेतरी समाधानाचा मार्ग स्वीकार, आनंदाचा मार्ग स्वीकार, सत्संगाचा मार्ग स्वीकार. जीवनामध्ये सत्संगाशिवाय पर्याय नाहीच आहे माई बाप. प्रयागराज मध्ये अधिकारी असणारे त्या ठिकाणी अनेक अधिकारी ऋषी होते, अभ्यास होते, ज्ञानी होते, शास्त्र जाणणारे होते, वेद जाणणारे होते. तरीही त्या पवित्र भूमी प्रयागराज मधलं शिव महापुराणामध्ये खूप वर्णन केलं मायबाप, अलौकिक वर्णन आहे की त्या प्रयागराज मध्ये अनेक ऋषीनं यावं तरीही सत्संगाची अपेक्षा करावी. काय गरज होती रे? जीवनामध्ये अज्ञान पण नव्हतं, शास्त्र कळत होत, ज्ञानी होते, जीवनाचा अर्थ त्यांना कळालेला होता मायबाप, पण तरीही भगवंताची कथा ऐकण्याची किती आवड आहे, किती आवड आहे. सांगेल मी तुम्हाला त्या ऋषींची किती तळमळ होती मायबाप, किती पवित्रता होते रे, काय विचार होते. कथेतल्या एक एक जे पार्ट मायबाप अधिकारी व्यक्तीने त्यांचे विचारही नुसतं धारण केले तरी आपली कथा सफल झाली आहे. अलौकिक कथा आहे. सुरुवातीला फार सुंदर मंगलाचरण केलं श्री व्यासजींना आणि त्यानंतर श्री व्यासजीने हीच कथा श्री सुतजींना सोपवून दिली. सुतजींची फार अधिकारी वाणी, गुरुजी तुम्हाला काय सांगाल. कथेला आकार फक्त सुतजींना द्यावा, काय कथा असते. जो कथेला आकार देतो तोच कथाकार आहे. कथेला आकार देणारा कथाकार आहे मायबाप. आणि सुतजीनं फार सुंदर आकार दिलाय प्रत्येक पुराणांना अलौकिक आकार दिलाय. वय कमी आहे पण म्हणतात ना, वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. काय? वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं जो अधिकार येतो ना तो सर्वश्रेष्ठ आहे मायबाप. म्हणून श्री सुतजी महाराज हे वयानं लहान होते पण अधिकार किती मोठा होता की असंख्य वर्षाचे असणारे सुद्धा अधिकारी ते शौनक होते आणि ऋषी होते. सुतजीनं प्रयागराज मध्ये आगमन झाल्यानंतर काय स्वागत करावं, काय आदर करावं, शिकावं रे. कथेमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, ऐका ना. सांगेल तुम्हाला. शंकरं श्री व्यासांनी भगवान भोलेनाथांचं हे मंगलाचरण केलं, सुंदर केलं माहिती. पण श्री व्यास म्हणाले की त्या ठिकाणी प्रयागराज हे पवित्र भूमी आहे. प्रयागराज मध्ये खूप राज आहे, तो लक्षात ठेवा. सर्व क्षेत्रामध्ये पवित्र भूमी असणारी ही प्रयागराज आहे. थोडे विको कमी करा बोलत असताना. पवित्र भूमी मायबाप. आणि आज हे जेवढे ऋषी होते हजारो, त्यांची संकल्पना तिथं आल्यानंतर पवित्र भावना निर्माण झाल्या. कुठे? प्रयागराज मध्ये. थोडं विको कमी करा. असंख्य ऋषी प्रयागराज मध्ये जमल्यानंतर भावना अशा निर्माण झाले की नाहीये, इथे आपण सहस्त्र वर्ष चालणारा ज्ञान यज्ञ करू. किती वर्ष? सहस्त्र म्हणजे 1000. 7 दिवस नाही. अरे काय संकल्पना आहे.
की 1000 वर्षापर्यंत चालणारा हा ज्ञान सत्र ज्ञान यज्ञ हे आपण करूया. काय संकल्पना आहे रे, काय जीवन आहे, शिकावं रे. यज्ञ कशाला म्हणतात? 1000 वर्ष चालणारा ज्ञान यज्ञ आपण करायचा, ही जी संकल्पना अलौकिक आहे, ही महान संकल्पना, ही घरी निर्माण झाली नाहीये, त्या क्षेत्रावर आल्यानंतर निर्माण झाली. का निर्माण होते? अरे आपण सुद्धा जर पैठणला जर आपण गेलोय, आळंदीला आपण जातोय, पंढरपूरला जातोय, मला सांगा तिथं गेल्यानंतर एखादा पत्ते खेळणारा माणूस, जुगार खेळणारा माणूस जर तिथं गेला, दिंडीमध्ये गेला, एखादा पिणारा माणूस, मद्यपान करणारा माणूस जर दिंडीमध्ये गेला, तर मला सांगा ना, 15 दिवस त्याला मद्यपान करा वाटतं गुरुजी? एखादा पत्ते जुगार खेळणारा असेल, 15 मध्ये जर दिंडीमध्ये झेंडा घेऊन जर तो 15 दिवस चालला, त्याला 15 दिवस ही जुगार खेळण्याची भावना निर्माण होते? बोला ना रे, बोलत जा ना तुम्ही, बोलत जा तुम्ही. हा नाही काहीतरी बोल, मला कळेल की तुम्हाला कथा कळते म्हणून. तुम्ही माझ्यापेक्षा खूप ज्ञानी आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही जे खांबवलं असं हालत नाही, डुलणं नाही, कोणतं काही असं नाही, थोडं कथेमध्ये मोकळं राहिलं पाहिजे, म्हणजे कथा करायला बरं वाटतं जरा. मला सांगा, कोणतंही व्यसन असेल माई बाप, पण ज्यावेळेस ज्ञानोबराच्या आपण सोबत जातो ना, त्यावेळेस कोणतीही कसल्याही प्रकारची वाईट भावना निर्माण होत नाहीये. तिथे कोणताही कितीही नास्तिक माणूस असला ना, तरीही तो माऊली 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 ज्ञानोबराय रामकृष्ण हरी जय हरी हे म्हणणारच माय बाप. इच्छा नसताना सुद्धा त्याच्या मुखातून माऊली हा शब्द निर्माण होणारच. तो महिमा त्या भूमीचा आहे, त्या सत्संगाचा आहे, त्या क्षेत्राचा महिमा आहे. पंढरपूरला आळंदीला गेल्यानंतर भजनच करा वाटतं, देवाचं दर्शन घ्या वाटतं. पैठणला गेल्यानंतर बस गोदावरीचं स्नान करावंच असं वाटतं माणूस. ह्या भावना कसं काय निर्माण होतात? भजन घरी कसं करा वाटत नाहीये? ज्ञानदान हे जेवढे दान तुम्ही करता, हे क्षेत्रावरच करता, घरी का निर्माण होत नाही? हा क्षेत्राचा महिमा आहे, हा जाग्याचा महिमा आहे माय बाप. ज्या ठिकाणी गेलो ना, त्या ठिकाणी तशी भावना निर्माण होते, लक्षात ठेवा. मग कोणतंही ठिकाण असेल, समजून घ्या तुम्ही. ठिकाण बदल की भावना, विचार बदलतात. चोराच्या संगतीला गेले की चोरी करण्याचीच भावना निर्माण होते. एखाद्या निंदकाच्या संगतीला महिला मंडळ तुम्ही बसलं की दिवसभर गावाची निंदा होते. आणि एखादी भजन करणारे असेल तर दिवसभर तिच्यासोबत भजन होईल माई बाप. संगत ही महत्वाची, ठिकाण महत्वाचं आहे. आज हे पवित्र ठिकाणावर गेल्यानंतर हे पवित्र भावना निर्माण झाली की नाहीये, सहस्त्र वर्ष चालणारा ही यज्ञ आपण करूयात. आणि आज श्री व्यास म्हणतात, काय पवित्र ठिकाण हे प्रयाग. या वर्षी महाकुंभ झालाय प्रयागराज मध्ये. मला वाटतं भगवान भोलेनाथाने हे एक सांगू का, शिव महापुराण म्हणजे साक्षात प्रयागच आहे. हे प्रयाग क्षेत्र आहे, प्रयाग तीर्थ आहे माई. जसं या वर्षी प्रत्येकाकडे तिथे बरेचसे गावातले 10-10, 5-5 लोक गेले ना कुंभमेळ्याला. तिथला आस्वाद घेतला, तिथला आनंद घेतला, आणि एक महात्म्यांचं दर्शन घडलं सगळ्यांना. कशी होती? पहिला भस्म लावलेले, पूर्ण अंगाला भस्म, काही नग्न वेशामध्ये. माझा भोलेनाथ कसा राहत असेल ना, ते प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये दिसलं ना आपल्याला. प्रत्येकाच्या मुखामध्ये भम 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 महादेव महादेव महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर. कुणी अनेक प्रकारानं भोलेनाथांचं भजन करायचं रे. अनेक रूपामध्ये भोलेनाथानं दर्शन दिलंय सर्वांना, पण कदाचित माझ्या भोलेनाथांच्या मनात आलं असेल की नाहीये, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाहीये, प्रत्येकाला प्रयागराजला येणं झालं नाहीये, मग नाहीये, सगळ्यांना माझं दर्शन झालं पाहिजे. या वर्षी असं गावच ठेवलं नाही की तिथे शिव महापुराण कथा झाली नाही. प्रत्येक गावामध्ये शिव महापुराण कथा होण्याचं कारण आहे की या ग्रंथाच्या निमित्ताने माझ्या भगवंताने प्रत्यक्ष प्रयागच प्रत्येक गावामध्ये हे तीर्थ घेऊन फिरत होता, प्रत्येकाचा उद्धार करत गेला. शिव महापुराण हे प्रत्यक्ष प्रयाग तीर्थ आहे, प्रयाग तीर्थ आहे, पवित्र आहे.
आणि त्याच प्रयागाचं वर्णन करत असताना श्री व्यासजी फार सुंदर म्हटले. धर्मक्षेत्रे गंगा कालिंदी संगम प्रयागे परमे पुण्य ब्रह्मलोकस्य पद्मनि. श्री व्यास खाली बस बेटा. ही व्यासांची भाषा आहे. काय गोड भाषा आहे. प्रया धर्म क्षेत्र महाक्षेत्र गंगा कालिनी संगमे प्रयाग परमे पुण्य. प्रयाग सारखं परम आणि पुण्य ठिकाणच कोणतं नाही. आणि मायबाप ऐका ना, प्रयागराज मध्ये ब्रह्मपुरीला सुद्धा जाण्याचा मार्ग आहे. नंतर महाराज आम्ही प्रयागाला गेलो पण मार्ग पायऱ्या कुठं काही जिना सापडलाच नाही आम्हाला. एक सांगू का, संतांची शास्त्राची जी भाषा असते ना, तो अर्थ फार वेगळा असतो. आम्ही फार सरळ सरळ बोलून जातो बायबा. खर तर शास्त्राची भाषा अजून कळालीच नाही, त्याच्या पाठीमागचा गहन अर्थ नाही कळाला. आणि मी जे तुम्हाला बोलणार आहे मायबाप, ही सत्ययुगातलं नाही बोलणार, त्रेतायुगातली साधना नाही सांगणार, द्वापार युगातली साधना नाही सांगणार मायबाप. त्या शास्त्राने श्री वेद व्यास ऋषीनं फार सुंदर हे अध्यात्म हे ज्ञान फार सुंदर उचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक युगात ते भगवंताला प्राप्त करण्याची ती साधना, ती परंपरा, तो योग, ते ध्यान फार आगळं आणि वेगळं आहे मायबाप. आपल्याला सत्ययुगातली साधना भगवंताला प्राप्ती करण्याची काही गरज नाही, ना द्वापार युगातली, ना सत्ययुगातली, ना त्रेतायुगातली काही गरज नाही. प्रत्येक युगातली परंपरा वेगळी. मला बोलायचं या कलियुगामधली परंपरा या लोकांसाठी, या श्रोत्यांकरता, या अज्ञानी जीवा करता, मूढ जीवा करता, हे मंद बुद्धी जीवा करता कोणती अशी परंपरा आहे की त्या साधनेनं, त्या परंपरेतून तो जीव त्या ईश्वराची प्राप्ती करेल. अशी काय साधना दिली, हे सुंदर हे अलौकिक चरित्र, हे अलौकिक विचार महापुराण